माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुखांनी दिला भाजपला धक्का। भाजपला सोडचिठ्ठी देत हातात घेतली तुतारी। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सांगलीत दाखल होताच भाजपला जोरदार धक्का दिलाय। भाजपाचे आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत तुतारी हातात घेतली आहे। भाजपाने आम्हाला शिवसेनेला विकल्याचा घणाघाती आरोप करत भाजपा सोडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात आपण जाहीर प्रवेश केल्याचं शरद पवारांच्या भेटीनंतर राजेंद्र अण्णा देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे। भाजपाने आम्हाला शिवसेनेला विकल्याचा घणाघाती आरोप राजेंद्र अण्णा देशमुख यांनी केला। त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटातून आपण इच्छुक असल्याचं देखील राजेंद्र अण्णा देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे। नमस्ते, मी राजेंद्र देशमुख पवार साहेबांना भेटायसाठी आलो। मी आता राष्ट्रवादीत आहे। बीजेपीमध्ये होतो कालपर्यंत, आता राष्ट्रवादीमध्ये आलो। तिकिटाची मागणी केली, साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली। जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण ह्याच्यावरती चर्चा करूया म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी इच्छुक आहे ह्या खानापूर मतदारसंघामध्ये। का हा निर्णय का घ्यावा लागला तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये? लोक आग्रहासाठी। लोकांच्या प्रवेश कधी होणार आहे? प्रवेश कधी होणार आहे राष्ट्रवादी? प्रवेश आता झालाय, सारखाच आहे। बरोबर सदाशिव पाटील आहेत, ते पण आग्रही आहेत। त्यामुळे आम्ही ठरवू काय करायचं आहे ते। कुणाचं पारडं जड आहे आताच्या बैठकीनुसार असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं माझं पारडं जड आहे। उमेदवारी हा एकमेव अजेंडा तुमचा आहे प्रवेश करण्याचा, का आणखी भाजपमध्ये काय त्रास होत होता? भाजपनं खरं म्हणलं तर शिवसेनेला आम्हाला विकलंच। म्हणजे आम्हाला शिवसेनेला तिथं तिकीट दिलं, भाजपनं स्वतः घेतलं असतं तर मग त्यामध्ये काय आहे ते आम्ही बघितलं असतं, पण त्यांनी शिवसेनेला देऊन टाकला। त्यामुळं आम्हाला पण आमच्या लोकांना ते पटलं नाही। का महायुतीमधून एकनाथ शिंदे गटाचे जे बाबर आहेत ते या ठिकाणी प्रामुख्याने त्यांना उमेदवारी मिळेल असं सांगितलं जाते, त्यामुळे तुम्ही हा तातडीचा निर्णय घेतलेला आहे? हां, कसं आहे, 1999ला मी सिटिंग आमदार असताना राष्ट्रवादीला मी जागा सोडली, त्यांचा आमदार निवडून आणला आणि 5 टर्म मला बसायला लावलेलं आहे। बरोबर आहे, 5 टर्ममध्ये थांबल्यावरती माझा विचार करावा हा माझे प्रामुख्यानं आमच्या जनतेची सुद्धा आग्रहाची विनंती आहे। पवार साहेबांनी काय तुम्हाला उत्तर दिलं? उत्तर हे जयंत पाटील आल्याशिवाय होणार नाही। जयंत पाटील ते दोघंजण येऊन सर्वे त्यांचा बघतील आणि सांगतील। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।